हमारी राष्ट्रीय अखंडता और सुरक्षा के खिलाफ किसी भी प्रकार के खतरे का करारा जवाब दिया जाएगा। देशाकडे डोळे वटारून पाहाल तर डोळे काढून हातात देऊ असा संदेश भारतीय सैन्य दलानं जगाला दिलाय। सैन्यानं शहीदांना खरी श्रद्धांजली दिली आहे। We would like to compliment the defense forces for their bold and courageous decision. म्यांमार के बॉर्डर पर म्यांमार के साथ समन्वय करते हुए जो कार्रवाई की है उग्रवादियों के खिलाफ, उससे देश के मनोबल को बहुत मदद मिली है। मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या गुन्हेगारांची नांगी ठेचली गेली आहे। भारतीय सैन्यानं म्यानमारची सीमा ओलांडून दडून बसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा केला आहे। इस कार्रवाई में विरोधी गुटों का काफी नुकसान पहुंचा है। 4 जूनला मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात लष्कराच्या तुकडीवर पाठीमागून डरपोक हल्ला केला। यात 18 जवान शहीद झाले होते। भारताच्या योद्ध्यांवर मागून भ्याड हल्ला करणाऱ्यांचा अंत निश्चित झाला। त्यासाठी सुरू झालं सर्च ऑपरेशन। In the course of last few days, very credible and specific intelligence had been received regarding further attacks that were being planned to be carried out inside our territory. These attacks were to be carried out by some of those groups which had been involved in attacks on security forces personnel earlier and some of their allies. In view of this imminent threat, it was mandatory that an immediate response was warranted. 4 जूनला झालेल्या हल्ल्यात 30 दहशतवादी होते। त्यातले 17 KYKL चे होते तर उरलेले NSCN K गटाचे होते। हल्ल्यानंतर ते 2-3 गटात विभागून जंगलात पळून गेले। भारतीय सैन्याच्या कारवाईत काही दहशतवाद्यांना गोळ्याही लागल्या। त्यानंतर सैन्यानं या जखमी दहशतवाद्यांच्या रक्ताचा माग काढला, त्यांची लपण्याची ठिकाणं हेरली। त्यातच गुप्तहेरांकडून माहिती मिळाली की हे दहशतवादी भारत म्यानमार सीमेजवळ लपले आहेत। काही दहशतवादी म्यानमारमध्ये पळून गेले होते। And based on the intelligence that had been gathered by us, we conducted operations to counter these attacks. Early this morning, the Indian Army engaged 2 separate groups of militants along the Indo-Myanmar border at 2 different locations along the Nagaland and Manipur border. Significant casualties have been inflicted on the militants. We are in communication with the Myanmar authorities, and we have traditionally had very good and close relationship with the Myanmar army. We look forward to working with them to combating terrorism in future too. चंदेलमध्ये झालेल्या हल्ल्याच्या लिंक्स सीमेपल्ल्याड म्यानमारमध्ये होत्या। चंदेल जिल्ह्यातील एक संघटना पीपल्स युनाइटेड लिबरेशन फ्रंट दहशतवादी संघटना UNLFW साठी बेस तयार करते आहे। या फ्रंटला सरळ ISI आणि चीनकडून मदत मिळते। हमें बहुत एग्रेसिव बिहेवियर दिखाना चाहिए बिकॉज जनरली पीपल हमें बड़ा सॉफ्ट कंट्री सॉफ्ट स्टेट मानती है। इसमें जाने के बाद हमको रिट्रीट नहीं करना चाहिए। वी शुड शो एग्जांपल्स लाइक US is doing, Israel is doing. In the past we have seen Pakistani army has been doing this regularly, that they have been slitting throats of our soldiers, and our army in that case wouldn't do anything because of the political pressure from the government. But this time, since this is coming from the government, so this is obviously a moral booster for the army as well as a common man. Normally पहले तो कभी हुआ नहीं ऐसा, है पहली बार हो रहा है. So it is nice, it is a really positive view, and plus if we see India, so India is, developing, so right, it is a good statement, it is good, it is positive. बिल्कुल पहली बार एक देश के अंदर एक स्ट्रांग लीडरशिप मिली है और ऐसा ही होना चाहिए, तभी आतंकवाद को एक करारा जवाब मिलेगा और इससे पूरा देश खुश है। किसी ने रिटेलिएट किया, किसी गवर्नमेंट ने, चाहे जिसने भी किया हो, बट अच्छा ये होना चाहिए किसी भी कंट्री के लिए मेरे हिसाब से, चाहे वो अमेरिका जैसी कोई कंट्री हो क्या कोई कमजोर सी कंट्री हो। म्हणजेच आर्मीला भारतावर वाईट नजर टाकणाऱ्यांना संपवायचं आहेच, पण देशात राहून
देशाविरोधात युद्ध छेडणाऱ्यांनाही धडा शिकवायचा आहे. कृष्णमोहन मिश्रा, झी मीडिया, दिल्ली. लष्कराची अत्यंत महत्त्वाची कामगिरी होती. आपण या संदर्भात अधिक बोलणार आहोत. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. लष्कराची एक अभूतपूर्व कामगिरी, रिव्हर्स अटॅक अशा पद्धतीचं हे सगळं लष्कराची अभिमानास्पद कामगिरी आहे. नेमकी ही कारवाई कशी झाली आहे, काय सांगाल? सर्वात पहिले हे महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा आपण आंतरराष्ट्रीय सीमा पार करून म्यानमारमध्ये गेलो आणि म्यानमारमध्ये एक कमांडो रेड आपल्या 21 पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी मारलेली आहे. अशा प्रकारची कारवाई याच्या पहिले कधी झालेली नव्हती. 1-2 कारवाया झालेल्या होत्या, पण त्याला कधीच अॅक्नॉलेज हे केलेलं नव्हतं. आता ही कारवाई झाली कशी? लक्षात ठेवा की हे जे NSCN-K आणि जे तुम्ही ज्या ग्रुप्सची आता नावं घेतली, ज्या दहशतवादी गटांची नावं घेतली, ज्यांचे ट्रेनिंग कॅम्प हे म्यानमारमध्ये आहेत. पहिले हे बांगलादेशमध्ये पण होते, पण बांगलादेशची थोडीशी मैत्री झाल्यामुळे आता ते तिथून हल्लेले आहेत आणि आता ते बहुतेक सगळे म्यानमारमध्ये आहेत. म्यानमार आणि भारताची जी सीमा आहे तिथे अतिशय घनदाट जंगल आहे. तर या जंगलामध्ये ते जवळजवळ 10 ते 20 किलोमीटरच्या आसपास आहेत ते. आणि हे जे कॅम्प आहेत, या दहशतवाद्यांची संख्या जवळजवळ 1 ते 1.5 हजार असावी आणि यांचे 15 ते 20 ट्रेनिंग कॅम्प किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅम्प असावेत. आणि एका कॅम्पमध्ये जवळजवळ 100 ते 150 दहशतवादी असतात. आणि या कॅम्पच्या भोवती जशी किल्ल्याची तटबंदी असते तशी तटबंदी असते, ड्युटीवरती त्यांचे सेंट्रीज असतात, हत्यारं असतात वगैरे. तर आपल्याला ही माहिती मिळाली होती की असे 2 कॅम्प जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर म्यानमारच्या आत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर यांची जी स्पेशल टीम आहे 21 पॅरा SFची, या टीमनी रात्री पहिले त्यांना हेलिकॉप्टरनी भारताच्या सीमेपाशी सोडण्यात आलं, कारण हेलिकॉप्टर जास्त आत जाऊ शकत नाही, त्यांचे आवाज येतात आणि दहशतवादी कॅम्पमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांना याच्यामुळे कळून येतं. तर म्हणून तुम्हाला पुष्कळ आधी उतरावं लागतं आणि त्यानंतरचा जो रस्ता असतो तो रात्रीच्या वेळेला पायी पार करावा लागतो. तर ही टीम अशी 3 वेगळ्या गटांमध्ये डिव्हाइड झाली होती आणि 3 वेगळ्या रस्त्यांनी ती गेली होती. कारण एकाच रस्त्याने गेल्यानंतर तुम्हाला दहशतवाद्यांनी आढळण्यात आलं तर तुमचं जे मिशन आहे ते अनसक्सेसफुल होईल, म्हणून तुम्हाला 3 वेगळे रस्ते घ्यावे लागतात. आणि रात्रीच्या वेळेला अतिशय गुपचूपपणे त्यांनी ही हरकत केली आणि ते त्या कॅम्पशी जाऊन पोहोचले. 2 वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प होते आणि सकाळच्या वेळेला त्यांनी अचानक त्यांच्यावरती फायरिंग केलं, ज्याच्यामुळे जे त्या कॅम्पमध्ये जे लोक होते त्यांना कळायच्या आधीच त्यांच्यावरती हल्ला झाला होता. आणि फायरिंग संपल्यानंतर त्यांनी फिजिकली बैनेट आणि कोकरीच्या मदतीने त्यांच्यावरती हल्ला करून बाकी लोकांवरती पुन्हा हल्ला केला. याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 50च्या मध्ये दहशतवादी मारले गेले असावेत आणि असा अचानक हल्ला झाला की बाकीचे दहशतवादी हे पळून जातात. तर यामध्ये बघण्याची गोष्ट अशी आहे, एक तर पहिले हे जे 21 पॅराचे जे जवान आणि अधिकारी तिथे घेऊन गेले होते हे अतिशय शूर युनिट आहे आणि यामधल्या बहुतेक सगळे जे यांचे अधिकारी आहेत, 11 त्यांचे अधिकारी आहेत, सगळ्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या मिशन्समध्ये गोळ्या लागलेल्या आहेत आणि जवळजवळ अर्ध्या लोकांना शूरता पुरस्कार पण मिळाला आहे. हे एक अतिशय धोकेदायक असं ऑपरेशन असतं, कारण तुम्ही ज्या कॅम्पमध्ये 150 ते 200 लोक राहतात त्याच्यावरती तुम्ही केवळ 50 ते 60च्या स्ट्रेंथनी हल्ला करता आहात. जर तुमची काही पण चूक झाली नियोजनमध्ये, तुमचं जर सरप्राईज म्हणजे त्यांना कळून चुकलं की तुम्ही येत आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्यावरती खूप जास्त कॅज्युअलिटीज होऊ शकतात. तर हे यांचं कौतुक करायला पाहिजे, यांच्या युद्धकलेचं कौतुक करायला पाहिजे, यांच्या फील्ड क्राफ्ट म्हणजे लपून छपून कसं जायचं याचं कौतुक करायला पाहिजे, त्यांच्या फायरिंगचं की त्यांनी कसं नेमबाजीने फायरिंग केलं आणि 1.5 ते 2 मिनिटांमध्ये एवढ्या आपण त्यांच्या दहशतवाद्यांना मारण्यामध्ये यश मिळवलं. आणि त्यानंतर इतकंच महत्वाचं असतं की हल्ला झाला की बाकीच्या कॅम्पमध्ये जे दहशतवादी असतात, जे 10-12 किलोमीटरच्या आत असतात, ते या दहशतवादी कॅम्प ज्याच्यावरती हल्ला झाला त्यांच्या मदतीला येऊ शकतात. तर तुम्हाला पटकन तिथून बाहेर नक्कीच एकूणच राजकीय मुत्सद्दीगिरीमुळे आर्मीनं पूर्ण पद्धतीनं अटॅक केला आणि हा सगळा महत्वाचा विजय मिळवला असंच म्हणताय. धन्यवाद महाजन सर आमच्याशी बोलल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.